सेवाधामाच्या बाबतीमध्ये सुद्धा क वर्गामध्ये या देवस्थानाचा समावेश केवळ आणि केवळ नामदार शालिनीताई विखे पाटील यांच्या मनोदयामुळे, त्यांनी स्वतः जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नांमुळे तो होऊ शकला आहे. आणि त्या क वर्गाच्या अंतर्गत असलेली जी सेवा कार्य असतात, समाजाच्या सेवेसाठी ही कार्य असतात आणि ती कार्य आता सुरू झालेली आहे. हे जे पेविंग ब्लॉक सप्ताहाच्या अगदी प्रारंभाला या ठिकाणी तातडीनं बसून देण्यात आले. जवळजवळ 13-13.5 लाखाचं हे काम, त्याचं टेंडर काढून ते पूर्ण केलं गेलं. आणि आमच्या कॉन्ट्रॅक्टर महोदयांनी सुद्धा, किरण भाऊ धावणे यांनी अतिशय सुंदर काम आणि तातडीनं काम ते आदरणीय अध्यक्ष मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार या ठिकाणी केलं. मी या सेवा कार्याबद्दल आणि सततच्या त्यांच्या या सहकार्याबद्दल आपल्या सर्व भाविकांच्या वतीनं त्यांचं ऋण व्यक्त करतो. खरं तर आज त्यांना फार घाई होती, परंतु तरी आवर्जून त्या कीर्तनाला उपस्थित आहेत. आणि घाई असल्यामुळे मी आमच्या सन्माननीय सहकाऱ्यांना विचारलं की वहिनींना जर जायचं असेल तर आपण परवानगी देऊया, परंतु त्यांनी सांगितलं की नाही, थांबणार आहे. आज आवर्जून या कार्यक्रमासाठी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आपल्या जीवनभराचे कार्य समजून सेवा देणारी आपली सर्व आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू मंडळी, त्यामध्ये मुक्ताई ज्ञानपीठाच्या माध्यमातून अत्यंत सुंदर कार्य, त्या अगोदरही पिंपळवाडी क्षेत्राच्या माध्यमातून अत्यंत मोठं कार्य, म्हणजे अनेक मृदंगाचार्य, अनेक कीर्तनकार, अनेक प्रवचनकार घडवण्याचं काम ज्यांनी केलं ते पूजनीय रामानंद गिरीजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. वारकरी संप्रदायाची, नाथ संप्रदायाच्या माध्यमातून सेवा, गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांचे विशेष आशीर्वाद घेऊन ह्या सगळ्या सेवा सुरू आहेत. त्यामध्ये आमचे आदरणीय गुरुबंधू श्री हरिभक्तीपरायण अरुणनाथ गिरीजी महाराज, ज्यांना परमेश्वराने एक वेगळी शैली दिलेली आहे आणि त्याच्यामुळे समाजात अत्यंत प्रेमानं कार्य कसं करायचं, अत्यंत प्रेमानं समाजामध्ये, आणि त्या समाजाला सोबत घेऊन, कारण नाही अरुणगिरीजी महाराज, मी जाणीवपूर्वक सांगतो, बेटामध्ये राहताना गंगथडीला आपण राहिलेलो आहे आणि इथे एकनाथ मामा बसलेले आहे गंगथडीचे मार्गदर्शक. गंगथडीला काम करणं गोदावरीच्या थडीला तेवढं सोपं नाही. विठाला तेवढं सोपं काम नाही ते. मग ते नाशिक पासून ते गोदावरी काठात तुम्ही, कारण तिथे परमार्थ पूर्वीचाच आहे, त्यांना तो काही नवा नाही. साधू संत पिढ्यानपिढ्यापासून गोदावरीच्या काठावर मठ, मंदिर, आश्रम, बरोबर आहे की नाही सर? हे काही नवीन नाही त्यांना. आणि म्हणून तिथे आपल्याला त्यांच्यामध्ये तो भक्तिभाव निर्माण करणं, नव्या मंडळींना नव्या कार्याची एक अपूर्वता असते, त्यामुळे तिथे लवकर समाज जोडला जाऊ शकतो. पण जिथे जे कार्य जुनच चालू आहे आणि तिथे जाऊन पुन्हा एक नवा भक्तिभाव त्यांच्यामध्ये निर्माण करायचा, हे काम थोडंसं अवघड असतं. ते ब्रह्मलीन गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांना फार मोठ्या प्रमाणामध्ये जमलं, कारण गंगथडीच्या सगळ्या आजूबाजूला आणि संपूर्ण आपल्या या जिल्ह्यासह महाराष्ट्रात त्यांनी ज्या प्रभावानं हे काम केलं, मला वाटतं त्यांच्याच आशीर्वादामुळे आमचे अरुणनाथ गिरीजी महाराज, त्याचप्रमाणे आमचे आदरणीय रामानंद गिरीजी महाराज हे ते काम करत आहेत. आज आवर्जून या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले. मी सर्वांच्या वतीनं त्यांना विशेष धन्यवाद देतो. त्यांच्या समवेत आमची सर्व गुरुबंधू, भजनी मंडळी, आमचे अमोल महाराज असतील, उत्तम महाराज असतील, सर्व मंडळी उपस्थित राहिली, त्यांनाही धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे खास करून संगमनेर शहरातील साई मंदिराचे संस्थापक आदरणीय इंगळे बाबा, त्यांच्या समवेत आमचे ताराचंद भाऊ आणि त्यांची सर्व ज्येष्ठ मंडळी, त्याचप्रमाणे आमचे सन्माननीय तापडिया शेठ, दिलीप शेठ तापडिया, ही सगळी संगमनेर शहरातून मंडळी उपस्थित राहिली. साई मंदिराच्या माध्यमातून प्रत्येक गुरुवारी 2,500-3,000 हजार लोकांना अन्नदान गेली 25 वर्ष चालू आहे संगमनेरामध्ये, गेली 25 वर्ष, आणि प्रत्येक गुरुवारी. आणि फार त्याचा कोणता गाजावाजा न करता अतिशय प्रेमानं, भक्तिभावानं त्या माध्यमातून एक मोठा भक्त परिवार, आणि तो स्वतःशी जोडलेला नव्हे तर तो त्या साईनाथांच्या सेवेशी, आध्यात्मिक विचाराशी जोडलेला परिवार
कारण मी स्वतः मंदिरामध्ये गेलो आणि ते पाहिलं. कार्य फार श्रेष्ठ कार्य आमच्या इंगळे बाबांच्या द्वारा सुरू आहे. ती स्वतः एक खूप प्रज्ञावंत अशा स्वरूपाचं व्यक्तिमत्व आहे. तेही उपस्थित राहिले, मी त्यांना धन्यवाद देतो. आज आवर्जून खांडेश्वर देवस्थानाचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे थोरात पाटील कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सन्मान्य लहानूभाऊ गुंजाळ, त्यांच्या समवेत खांडगावचे सरपंच परशुराम भाऊ, विठ्ठल बाबा आणि मंडळी उपस्थित राहिली. खांडेश्वराचं कामसुद्धा फार मोठं आहे आणि वहिनीसाहेब भाऊ ज्या वेळेला भेटतात तुमची आठवण करतात. त्यांनी सांगितलं की खांडेश्वराचं काम होऊ शकलं त्याचं कारण शालिनीताईंनी आम्हाला केलेलं सहकार्य. मी त्यांना सांगितलं की आमच्या वहिनीसाहेबांचा स्वभावच असा आहे की त्या काम राहत्याचं आहे का संगमनेरचं आहे असं काही पाहत नाही, चांगल्या कामाला त्यांची मदत असते. आणि म्हणून भाऊंचा आणि वहिनींचा मुळात नातेसंबंध आहे, स्नेहसंबंध आहे. आणि काम करताना खरं म्हणजे आपल्याला गैरसमज असतात बऱ्याच वेळेला नेत्यांच्या बाबतीत, पण योग्य कामाला ही मंडळी खरंच योग्य वेळी उभी राहतात. आपल्याला असं वाटतं की हे या पक्षाचे, ते त्या तालुक्याचे, हे या जिल्ह्याचे. योग्य कामाच्या बाबतीमध्ये जी योग्य मंडळी आहे ती ठामपणे उभे राहतात. आणि म्हणून खांडेश्वराचं काम गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांच्या आशीर्वादामुळे, भाऊ आणि त्यांच्या सहकार्यांमुळे फार मोठं उभं राहिलं. रहीमपूर या ठिकाणाहून आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलेले रघुनाथ पाटील शिंदे, आमच्या सोनई परिसरातील सर्व मार्गदर्शक मंडळी, त्यामध्ये शनेश्वर देवस्थानाचे संस्थापक विश्वस्त आमचे पंढरीनाथ भाऊ शेटे पाटील, की ज्यांनी बानकर भाऊंच्या सोबत अनेक वर्ष काम करून शनेश्वर देवस्थानाला पुढे नेण्यासाठी मोठी भूमिका निभावली. आणि आज आमच्या या सगळ्या भक्ती कार्यामध्ये सातत्याने एक ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून ते उभे असतात. मुळा बँकेचे चेअरमन आमचे या कार्यातील अत्यंत मोठं पाठबळ ज्यांचं आहे ते सीताराम पाटील जिने, आमचे सन्मान्य सोनवणे पाटील, दहातोंडे पाटील, कैलास भाऊ फलके, त्या भागातून आलेली सर्व सन्माननीय स्नेही मंडळी. त्याचप्रमाणे नेवासा इथून आलेले आमच्या तुकाराम महाराज मंदिराचे विश्वस्त प्राचार्य कराळे सर आणि सर्व प्राध्यापक नन्नवरे सर, नेवासा भगिनी मंडळाच्या प्रमुख मार्गदर्शक आणि ज्यांच्या ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे अशा आमच्या वाघताई, कराळेताई, मारकळीताई आणि सर्व नेवासे गावातील भगिनी मंडळ. खरं म्हणजे दरवर्षी न चुकता हे सगळी मंडळी या आपल्या कार्याला येत असतात, हजेरी लावतात. आता त्यांचा नाईलाजच ते म्हणतात काय करावं, या महाराजांनी आता आपली पळापळ सुरू केलेली आहे. एक देवस्थान लोणीला, एक देवस्थान नेवाशाला. आणि आता महाराजांनी केलं तर गेलंच पाहिजे, कारण हे सगळा परिवार आहे. आणि आम्ही सुद्धा फार हट्ट धरत नाही की तुम्ही इकडे या, तुम्ही तिकडे या, पण हे सगळं तुमचं प्रेम आहे. आणि त्या प्रेमापोटी आपण सगळी मंडळी, आमचे बबनराव पाटील इंगळे, अशोक कारखान्याचे चेअरमन, मगाशीच मी ज्यांचा सन्मान या ठिकाणी केला ते रावसाहेब भाऊ थोरात, सन्माननीय थोरात साहेब, समोर बसलेले बाबळे काका असतील, आमची सर्व वारी, शिंगवे, कान्हेगाव, पोहेगाव आणि चांदे कसारे, त्याचप्रमाणे रुई, त्या सगळ्या भागातील बोजड्यापर्यंत सगळी मंडळी या ठिकाणी हजर आहेत. वैजापूरून म्हणाल तर आमचे गुरुबंधू लक्ष्मण महाराज, त्याचप्रमाणे जगताप पाटील आणि डवाळा खांबाळा येथील सर्व आमचे जाधव पाटील आणि सगळी मंडळी, वैजापूर तालुक्यातनं सुद्धा खूप बरीचशी मंडळी या ठिकाणी हजर आहेत. त्याचप्रमाणे या संगमनेर परिसरातून कनोली, कनकापूर, पिंपरणे या सगळ्या भागातून येणारी आपली सगळी गुरुबंधू मंडळी, त्याचप्रमाणे राहुरी तालुक्यातून देवळाली असेल, करजगाव असेल, लाख असेल, त्याचप्रमाणे पलीकडे वळण, मानोरी, देसवंडीची मंडळी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. तांभेरे गावची मंडळी आणि त्या भागातील कानडगाव आदी करून आमची सर्व आदरणीय महाराज मंडळी, त्यामध्ये हरिभाऊ महाराज लोंढे, आमचे परमस्नेही नाना महाराज गागरे, अण्णा महाराज गागरे, अण्णा महाराज लोंढे, श्याम महाराज लोंढे आणि सर्व आमची ही आदरणीय गुरुबंधू मंडळी आवर्जून उपस्थित आहेत. आपल्या या सगळ्या भक्ती कार्यामध्ये भक्कमपणानं उभी असलेली या परिवाराची सदस्य मंडळी, भारत महाराज धावणे, बाबा महाराज मोरे, हरिभक्तीपरायण नामदेव शास्त्री जाधव महाराज, हरिभक्तीपरायण वैभव महाराज, आमचे गणेश महाराज गाढे, त्याचप्रमाणे आमचे दुसरे स्नेही गोरक्षनाथ महाराज देठे, या बाजूला उभे असलेले आमचे बापूसाहेब महाराज खोतकर, आमचे योगेश महाराज कांदळकर, खरं म्हणजे निंबाळकर सर आहेत, खोपसे पाटील आहेत, आमचे गायक सहकारी बाळासाहेब कदम आहे. आणि ज्यांच्या उपस्थितीमुळे या गेल्या 5 दिवसामध्ये स्टेजचं वैभव खुलत राहिलं आणि हा आनंद आपल्यापर्यंत पोहोचत राहिला,
ती आपल्या परिवाराचे सदस्य असले तरी महाराष्ट्राला अपेक्षा असलेली आणि महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेली गायन वादनाच्या क्षेत्रातील मंडळी, ज्यांच्यासाठी एकदा आपण टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. संगीतालंकार प्रकाशजी महाराज कातकडे, किशोरजी महाराज शेळके, संगीतालंकार विलासजी महाराज कोतकर, भरतरी महाराज विधाटे, आमचे दुसरे गायनाचार्य हरिभक्तीपरायण सोपान काका बाराहाते, त्याचप्रमाणे मृदंगाचार्य मृदंगालंकार गिरिजानाथजी महाराज जाधव, अनिलजी महाराज टेकुडे, दुसरे आमचे मृदंगवादक सहकारी आपल्या भागाचं आणि संप्रदायाचं भूषण आमचे संतोष महाराज दीक्षित, कृष्णा महाराज मोरे. खरं म्हणजे आता मला थांबायला हवं नाही का, प्रस्तावना लांबत चालली. इतकी सगळी मंडळी तोलामोलाची आपण या ठिकाणी आलात. मी अगदी ज्ञात अज्ञात सर्व मंडळी ज्यांनी आजच्या कीर्तनाचं संतपूजन स्वीकारलं ते आमचे सुखदेव गजाबा पाटील आहेर, गावातील आपली सगळी प्रमुख मंडळी, आपल्या मार्केट कमिटीचे सभापती बापूतात्या आहेर, पंचायत समितीचे माजी सभापती सुभाषभाऊ विखे पाटील, आपल्या मार्केट कमिटीचे सचिव उद्धवरावजी देवकर साहेब, आपल्या या भागातील या गावातील सगळी प्रमुख मार्गदर्शक मंडळी, आपण सगळ्या माता भगिनी सर्वजण आपण उपस्थित आहात आणि आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणारा आजचा हा काल्याचा कार्यक्रम आहे. खरं तर गेले 5 दिवस अत्यंत मोठं सहकार्य आणि सहभाग या कार्यामध्ये आपल्या सर्वांचा राहिला. अगदी प्रारंभाच्या दिवशी प्रथेप्रमाणे ती प्रथा न चुकवता आपल्या भागाचे आणि राज्याचे नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी भरपूर वेळ आपल्याला दिला, ध्वजारोहण केलं, आपल्या सर्वांमध्ये प्रसाद घेतला, मार्गदर्शन केलं आणि सातत्यानं त्यांचं वहिनींचं जे लक्ष या कार्याकडे आहे. पहिल्या दिवशी त्यांना धावपळ होती, परंतु सर्व या ठिकाणच्या गणेशाच्या पूजा आणि इतर जिल्ह्यातले कार्यक्रम सांभाळून जवळजवळ 1.5-2 तास या कार्यक्रमाला त्यांनी दिले. त्यांनाही मी विशेष धन्यवाद देतो. या कार्यक्रमाच्या काळामध्ये वेगवेगळ्या भागातून कीर्तनकार, प्रवचनकार, साधुसंत मंडळी येऊन गेली, त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिले, शुभेच्छा दिल्या. राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळी येऊन गेली, त्यांनी भरभरून आपल्याला शुभेच्छा दिल्या. आणि विशेष करून या वरद विनायक परिवाराची जी प्रमुख मंडळी आहे त्यांना धन्यवाद दिले पाहिजे. आमचे हरिभक्तीपरायण कचरू पाटील, निर्मळ नाना, ज्यांनी भूमिदान केलं नसतं तर हे पुढील कार्य घडू शकलं नसतं. मला असं वाटतं की निर्मळ नानांना जो संकल्प झाला जमीन दान करावा, हा संकल्प वरद विनायक आणि सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांनी दिलेला असावा असं मला वाटतं. कारण पुढे ज्या तऱ्हेनं सहजपणानं हे कार्य होत गेलं तो ईश्वरी संकेत बाबा आपण मानतो. एखादं कार्य ओढून ताणून करणं, तिथे मग आपल्या कर्तृत्वाचं लेबल चिटकवायला काही हरकत नाही की हे आमचं कर्तृत्व आहे, पण इथे खरंच आपलं काही कर्तृत्व नाही असं मला मनापासून वाटतं. त्याचं कारण ही सहजता जी या कार्याची. अनेक वेळा आपण काही ठरवलेलंही नसतं आणि आगंतुकपणे खूप चांगलं सहकार्य होतं, आगंतुकपणे काही कार्य करण्याचा संकल्प कार्यकर्त्यांच्या मनात येतून ती कार्यसिद्धी होते. मला असं वाटतं निर्मळ नानांचं योगदान त्या दृष्टीनं अत्यंत मोठं आहे. या मार्गदर्शक परिवारातील आमचे हरिभक्तीपरायण आदरणीय दादा असतील, सर्व वडीलधारी मंडळी असतील, आमचे सर्व तरुण कार्यकर्ते मंडळी असतील की जे वाढण्याचं नियोजन करतात, स्वयंपाकाचं नियोजन करतात, या सगळ्या व्यवस्था पार पाडण्यासाठी उभे राहतात. खरं म्हणजे त्या सर्वांच्या परिश्रमामुळे, कष्टामुळे हे कार्य सुव्यवस्थितपणे होऊ शकतं. आणि म्हणून आज हा काला होत असताना, काला म्हणजे काय आहे तर सर्वांच्या भक्तिभावनेचं एकत्रीकरण करून सर्वांचा भक्तिभाव परमेश्वराच्या शक्तीपर्यंत समर्पित करणं म्हणजे काला आहे. शक्ती आणि भक्तीचा संगम म्हणजे काला, जीव आणि ब्रह्माचं ऐक्य म्हणजे काला, ज्ञान आणि भक्तीचं भावपूर्वक मिश्रण म्हणजे काला. मला असं वाटतं सद्विचार आणि सेवा कार्य या दोन्हींची जोड म्हणजे काला. कारण काला हा एका तत्वानं होत नाही, काला एका घटकानं होत नाही, त्याला अनेक घटकांचं एकत्रीकरण करावं लागतं. आणि म्हणून ही जी समूहानं मिळून करण्याची सेवा आहे त्यातच काला होऊ शकतो. एकट्या साधूनं एकांतात बसून तपश्चर्या केली तर मोक्ष मिळेल, ब्रह्मप्राप्ती होईल, पण काल्याचा प्रसाद मिळणार नाही. एकटा साधू वनामध्ये बसलेला आहे
आणि त्यानं ध्यान केलं, चिंतन केलं, समाधी साधन, योग साधन, ब्रह्मप्राप्ती होईल, ब्रह्मानंदही मिळेल. पण काल्याचा आनंद एकट्याला घेता येत नाही. अहो, देव वैकुंठात बसतो, त्यालाही काल्याचा आनंद तिथे एकट्याला घेता येत नाही. आणि म्हणून त्याला वैकुंठातून इथं यावं लागतं. या सुखा कारणे देव वेळावला, या सुखा कारणे देव वेळावला, वैकुंठ सोडोने संत सदनी राहिला, वैकुंठ सोडोने संत सदनी राहिला. नावडे वैकुंठ शेषाचे शयन वैष्णव सदन आवडले. वैष्णवांच्या मेळ्यामध्ये येण्याची इच्छा परमेश्वराला खुद्द असते. त्याचं कारण या जगामध्ये एकटेपणा हा सर्वात जास्त दुःखाला कारण असतो. आणि कधी कधी दुर्दैवाची बाब असते की लोकांतात राहूनही एकांत वाटू लागतो. त्यावेळेला मात्र मोठा प्रश्न निर्माण होतो. परमात्म्याला हा एकटेपणा का जाणवत असावा? तर जोपर्यंत भक्त भेटत नाही आणि ते भक्तिप्रेम त्यांच्याकडून मिळत नाही, त्यालाही एकटेपणा जाणवतो. वर्णन आहे तसं. एकलेन कंठवेची म्हणून आये, केली निर्माण 14 भुवने. महाराज म्हणतात एकलेन कंठवेची म्हणून आयेने, हे सगळं ब्रह्मांड निर्माण करण्याची जी त्याला इच्छा झाली, त्याला कुठेतरी तो एकटेपणा, आणि प्रयत्न करतो मनुष्य एकटेपणा राहू नये म्हणून. देवानंही तेच केलं. पण ज्यांना निर्माण केलं ते देवाकडे ढुंकून पाहायला तयार नाही. देवधर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत असे. तुकाराम महाराजांनी परिस्थितीचं केलेलं हे अवलोकन आहे. म्हणाले देवानं सर्वांना निर्माण केलं की अरे मला कुठेतरी या सर्वांचा सहवास राहावा, या सर्वांमध्ये राहता यावं. पण निर्माण केल्यानंतर आपल्याच स्वार्थामध्ये, आपल्याच कोशामध्ये पुन्हा जीव अडकले. जसं घरातल्या वडीलधाऱ्यांनी कुटुंब मोठ्या कष्टा सायासानं बुद्धीनं उभं करावं आणि नंतर कुटुंबातल्या प्रत्येक घटकांनी आपल्याच कोशात अडकून जावं आणि त्या प्रमुखाकडे पाठ फिरवावी. एकटेपणा वाटू नये म्हणून एवढी खटपट आणि पुन्हा त्याच्याच नशिबाला एकटेपणा. हे फक्त इथल्या आमच्या घरातल्या बापाच्या बाबतीत घडलेलं नाही, हे जगाच्या बापाच्या बाबतीतही घडलंय. हो, तो म्हणतोय माझेची मज नोळखती. ज्ञानेश्वरीतले शब्द आहे हे. अर्जुना आहे, या लोकांच्या विषयीची माझी जी खंत आहे, माझेची मी नव्हती, माझेची मज नोळखती. पुढे अहम ममता भ्रांती विषयांध झाले. अहंता आणि ममतेच्या या सगळ्या गर्तेमध्ये अडकले आणि माझे असून मलाच ओळखत नाही. माझे असून मला जाता जाता 2 शब्द सुद्धा बोलत नाही की बाबा कसं आहे तुमचं, काय आहे. तेव्हा ही
मला वाटतं हा दोष या जगताच्या प्रारंभापासून आहे आणि कदाचित तो एक स्वभावगतच दोष या समाजाचा असतोय की काय, पण त्या दोषावर जे विजय मिळवतात तीच माणसं धन्य म्हणवण्याच्या पात्रतेची असतात. अनेक बंधू भगिनी, अनेक स्त्री पुरुष समाजामध्ये आजही असे आहेत की जे आपल्या आधारस्तंभाला विसरत नाही, आपल्या मायबापांना विसरत नाही, आपल्या गुरूंना विसरत नाही. ज्यांनी आपल्याला घडवलं, वाढवलं, मोठं केलं, आपल्यासाठी खस्ता खाल्ला त्यांना विसरत नाही. मग ते चुलते काके असतील, ते मामा काका असतील, ते शेजारी असतील, ते गावकरी असतील, नातेवाईक असतील, जवळच्या किंवा परक्या असतील, पण ज्यांचं आम्हाला सहकार्य झालंय त्यांचं स्मरण ठेवणं ही फार मोठी जबाबदारी आहे. आणि म्हणून परमात्म्याला हा एकटेपणा त्याच वेळी वाटत होता असं नाही. हा एकटेपणा दोन ठिकाणी सांगितलेला आहे. ज्या वेळेला विश्व निर्माण करायचं होतं त्या अगोदर त्याला एकटं वाटत होतं. पण गमतीचा भाग असा आहे बाबा, ज्या वेळेला तो विटेवर उभा राहिला ना त्याही वेळेला त्याला पुन्हा एकटं वाटायला लागलं आणि पुन्हा त्या सगळ्या गर्दीमध्ये तो वाट पाहायला लागले. वाट पाहिबो भेटीची आवडी, वाट पाहिबो भेटीची आवडी, वाट पाहिबो भेटीची आवडी, वाट पाहिबो भेटीची आवडी, वाट कृपाळू तातडी उतावीण, मागील पर्याय पुढे नाही, वाट पाहिबो भेटीची आवडी, वाट पाहिबो भेटीची आवडी, वाट पाहिबो भेटीची आवडी, वाट पाहिबो भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीण, कृपाळू तातडी उतावीण, वाट पाहिबो भेटीची आवडी, तातडी उतावीण, कृपाळू तातडी उतावीण. विटेवर उभा राहून सुद्धा त्याला कधी कधी एकटं वाटतं. लाखोंची गर्दी जमते, हारांचा भार होतो, त्या पूजेनं त्या अभिषेकानं सुद्धा त्याला कंटाळायला होतं, पण तरी सुद्धा त्याला विटेवर उभं राहून एकटं वाटावं. कारण देव सर्वांनाच आवडत असेल म्हणून लोक तिथे जातात, पण त्यातले देवाला आवडणारे किती हा प्रश्न पुन्हा शिल्लक राहतो. म्हणून देव आपल्याला आवडतो ही आपली भक्तीची प्रारंभिक अवस्था आहे. पण ज्या दिवशी देवाला आपली आवड निर्माण होईल त्या दिवशी भक्ती सफल झाली, भक्ती शिखरावर गेली असं समजा. ज्या दिवशी देवालाच आपली आवड निर्माण होईल. मग आता आपल्याला त्याला साकडं घालावं लागणार नाही. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया. मग सावता महाराज नाही आले तर त्यांच्या थेट त्याला घरी भेटायला जावं वाटतं. गोरोबा काकांच्या घरी जातो, जनाबाईला दळू लागतो. ही जे काही ईश्वराची अवस्था आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मायबाप ईश्वराला सुद्धा एकटेपणा हा निराशा आणि अत्यंत दुःखदायक क्लेशदायक वाटतो.
म्हणून तोही एकटा राहत नाही, त्याला भक्तिभावाची अपेक्षा आहे. आणि जिथे भक्तिभाव आहे असं त्याला कळतं तिथे तो स्वतःहून गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून वर्णन आहे, परब्रह्म निष्काम तो हा गवळिया घरी परब्रह्म निष्काम तो हा गवळिया वाक्या वाळे अंधो कृष्ण नवनीत छोरी कृष्ण नवनीत छोरी कृष्ण नवनीत मनाती गवळणी हरिये पावले धरा. मनाती गवळणी हरिये पावले धरा. अनादी गवळणी हरीचे पाऊले धरा अनादी गवळणी हरीचे पाऊले धरा. जगाचा मायबाप परमात्मा जो निष्काम आहे, जो निर्गुण निराकार आहे, सूक्ष्म आहे, सर्वांच्या अंतर्यामी आहे, व्यापक आहे, पण असूनही ज्याचं अस्तित्व भौतिक नजरेला जाणवत नाही असा जो ईश्वर आहे, असा जो परमात्मा आहे. सामान्य माणूस त्याला आहे म्हणणं स्वीकारत नाही आणि जगातल्या विचारवंतांना अजून धाडसानं देव नाही असं म्हणता आलेलं नाही. ही गंमत आहे ईश्वरीय शक्तीची.